ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत। आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। चला आत्ता झालेल्या अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच चला या ठिकाणी आपण जाहीर करतोय। कोणी सांगू शकेल का? विशाल, अंतिम सामन्यामध्ये ज्या खेळाडूने झंझावाती खेळ केला त्या खेळाडूचं नाव कोणी सांगू शकेल का? संदेश बोला। नक्कीच मुकेश दास या ठिकाणी ठरतोय अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्काराचा मानकरी। चला मुकेश दास आपल्याला आमंत्रित करतोय मंचावरती सामनावीर पुरस्कार घेण्याकरिता आपण यायचं। बबलू पाटील सर चला आपली संपूर्ण टीम समोर बोलवा। नितीन वाकळे सर, आसिफ शेख सर, चला चला सगळे या। आणि बक्षीस समारंभ घेत असताना कर्णधारांना विनंती आहे आपण आपल्या किट मध्ये यावं अशी कळकळीची विनंती आयोजकांच्या वतीने मी आपल्याला करत आहे। आणि आता अंतिम सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपण देतोय मुकेश दास। चला मुकेश दास आपल्याला विनंती आहे आपला सामनावीर पुरस्कार घेण्याकरिता मंचावर यावं। विक्रांत विशालभाऊ टिंगरे आणि पृथ्वीराज माऊली दादा टिंगरे यांचं शुभागमन होतंय। आपलं मनापासून हार्दिक स्वागत। दोनही मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीर पुरस्कार दिला जातोय। विक्रांतजी टिंगरे आणि पृथ्वीराजजी टिंगरे दोनही मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीर पुरस्कार मुकेश दास यांना दिला जातोय। तो पुरस्कार देण्याकरिता मी आपल्याला आमंत्रित करतोय। या ठिकाणी मॅच टाइमच्या वतीने एक आकर्षक कॅप आहे, त्याचबरोबर आकर्षक झळाळता सन्मान चिन्ह आहे। उमेश गायकवाड यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आहे, त्याचबरोबर आदरणीय शांताराम बाबा खलसे यांच्या वतीने आकर्षक चषक देखील आहे आणि मायेची उबदार महाराष्ट्राची संस्कृती असणारी मायेची उबदार शाल देऊन त्यांचा सन्मान केला जातोय। या ठिकाणी मायेची उबदार शाल देऊन या ठिकाणी टिंगरे सरकार चषकाच्या वतीने मुकेश दास यांना सन्मानित केले जाते। जोरदार टाळ्यांचा गजर करूया। जरा समोर या मित्रांनो, थोडस समोर या। नितीनजी जरा समोर या, थोडस समोर या। या बबलूजी या। आणि यानंतर आपल्या सर्व खेळाडूंशी संवाद साधण्याचा आणि त्यांना शुभेच्छा देण्याकरिता आदरणीय बंटीदादा म्हस्के पाटील यांना विनंती करतो, सतीशदादा म्हस्के पाटील यांना विनंती करतो आपण खेळाडूंशी संवाद साधावा। हॅलो ठीक, सगळ्या खेळाडूंना विनंती आहे बक्षीस घ्यायला येताना किट मध्येच आपण पाहिजे। जे टिंगरे सरकार चषकनं आपल्याला किट दिलेलं आहे ते किटच घेऊन आपण बक्षीस घेण्यासाठी या ठिकाणी यायचे, अन्यथा बक्षीस दिलं जाणार नाही या आयोजकांच्या वतीने विनंती आहे। हॅलो, आपल्या भारतात नव्हे तर जगामध्ये सगळ्यात प्रसिद्ध असणारा क्रिकेट खेळ आणि हा क्रिकेट खेळ आपल्या पुण्यामध्ये, आपल्या या वडगाव शहरी मतदारसंघामध्ये आणि आपल्या मेंटल या ग्राउंडमध्ये गेल्या 20 वर्षापासून टिंगरे सरकार या वतीनं टिंगरे सरकार चषक ही स्पर्धा भरवण्यात येते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अत्यंत नावाजलेले खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात आणि त्यामुळेच या स्पर्धेला खूप मोठं असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। महाराष्ट्रात कुठेही गेले तरी टिंगरे सरकार चषक हे नाव अत्यंत अभिमानाने घेतलं जातं आणि त्याचं श्रेय समस्त टिंगरे परिवार, त्यामध्ये मग भरतदादा टिंगरे असतील, विशाल भाऊ टिंगरे असतील, सचिनजी टिंगरे असतील, अजून कोण सर्व टिंगरे परिवार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात भरवली जाते। गेल्या 6 दिवसांपासून आपण सर्वजण या स्पर्धेचा लाभ घेत आहात आणि मनापासून या स्पर्धेचा आनंद घेत आहे। या सर्वांच्या माध्यमातून चांगली स्पर्धा या ठिकाणी पार पडली आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी मुंबई येथील
बाजाराळी मनोर कोयंडे 11 या संघाने फायनल जिंकून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्याचं आपण सर्वजण जोरात टाळ्या वाजवून स्वागत करूया, त्यांचं अभिनंदन करूया. त्याचबरोबर उपविजेता म्हणून ज्यांनी चांगली लढत दिली ते ग्रीन पार्क 11 नितीन तात्या वाडेकर व कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट्स खेड यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे. त्यांना आपण सर्वजण त्यांच्या यशाबद्दल टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला परंतु ज्यांना यश मिळालं नाही त्यांना त्यांच्या पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. आज या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट असं नियोजन या टिंगरे सरकार परिवाराच्या वतीनं करण्यात आलं आणि कॉमेंट्रेटर देखील त्यांनी आज अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी कॉमेंट्री केली आणि आपणा सर्वांना या ठिकाणी सतत खेळून ठेवलं. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे विनोद करून आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्याचा देखील प्रयत्न केला आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपणा सर्वांना एक तंदुरुस्त राहण्याचं आणि खिलाडी वृत्तीने या स्पर्धेकडे पाहण्याचं आपण सर्वांनी जे पाहिलं त्याबद्दल आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आपला जास्त वेळ घेत नाही. पुनश्च एकदा आपण सर्वांनी मिळून या स्पर्धेमध्ये भाग घेतला. प्रेक्षक वर्गही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित होते. प्रेक्षक वर्गालाही मनापासून धन्यवाद देतो. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेच्या नियोजनामध्ये संयोजनामध्ये भाग घेतला त्या सर्वांचंच या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपणा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपणा सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे युवा नेते आमचे सहकारी मित्र नितीन भाऊ भुजबळ यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्यात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपणा सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आणि यानंतर आता आपणा सर्वांना शुभेच्छा देण्याकरिता आणि संवाद साधण्याकरिता मी आमंत्रित करतोय आपल्या पुणे जिल्ह्यातील युवा नेते आणि आमचे स्नेही आदरणीय नितीनदादा भुजबळ साहेब यांना विनंती करतो आपण सर्व खेळाडूंशी संवाद साधावा. आज या ठिकाणी खरं तर पुणे शहरात नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या 21 वर्षापासून अखंड चालू राहिलेली खरं तर कुठली स्पर्धा असेल तर टिंगरे सरकार म्हणजे आम्ही सुरुवातीला विशाल असेल, भरत असेल, सचिन सर्वांना आम्ही पाहतोय की पहिल्या वर्षापासून सुरुवात करताना कुठली स्पर्धा चालू करताना किती अडचणी असतात आणि या स्पर्धेचं पुणे शहरातल्या ते पुणे जिल्ह्यामध्ये कौतुक केलं जातं की जी चालू राहिली. मी सुद्धा या क्रिकेटच्या खेळामध्ये 3-4 वर्ष 5 वर्षापर्यंत स्पर्धा चालू ठेवली पण नंतर राजकारणामध्ये आम्हाला सतीशराव असतील सगळे असतील आम्हाला या स्पर्धा चालू ठेवता आल्या नाहीत. पण आज विशाल टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त भरत टिंगरे असेल, सचिन असेल, अतुल, अनेक सहकारी, शांताराम, बंटी दादा आहेत या ठिकाणी, आमचे महेश मस्के आहेत, सर्वांना मी खरं तर सांगू इच्छितो की या स्पर्धेमधून अनेक चांगले खेळाडू या ठिकाणी घडतात पण पुढच्या लवकर आपल्याला या IPL सारखे आता क्रिकेट सुरू झालेले आहेत तर त्याच्यामध्ये आपले खेळाडू कसे जातील, कुठल्या क्लबमध्ये चांगल्या पद्धतीने आम्हाला सुद्धा काही मदत करता येईल. तर भरत तर जास्त ॲक्टिव्ह असतो संघटनेत सुद्धा खेळायला तर मी त्याला विनंती करेल की आपल्यातील काही खेळाडू या ठिकाणी IPL कसे खेळतील कारण पुण्यातले मला वाटतं पराग मोरेसारखे आपल्या लोगाव धानोरीमधला खेळाडू आहे. असे अनेक खेळाडू आहेत की आपण त्या ठिकाणी काही ठिकाणी कमी पडतो, कुणाची ओळख कमी पडती, कुणाचा खेळ माहीत नसतो. पण या स्पर्धेतून खरं तर या ठिकाणी कानेटकर सारखा भारताचं प्रतिनिधित्व केलेले पुण्यातले लोक आहेत, अनेक लोक आहेत या ठिकाणी. आज जरी मुंबईच्या बाजाराळी या ठिकाणी पहिला क्रमांक मिळाला आहे, दुसरा क्रमांक ओमसाईला मिळाला आहे तरी जो पराजित झाला आहे त्या संघाने खचून न जाता या ठिकाणी पुढच्या वर्षी प्रथम पारितोषिक पाडण्यासाठी मिळवण्यासाठी अतिशय जोमाने खरं तर खेळामध्ये अजून या ठिकाणी काम करावं आणि पुढच्या वर्षी पहिल्या बक्षीसाठी तयारी करावी. क्रिकेटच्या माध्यमातून खरं आपण या ठिकाणी खेळताना व्यायामसुद्धा होत असतो. आजकालच्या युगामध्ये मोबाईलच्या ज्या काळामध्ये आपण मोबाईलमध्ये सगळेजण गुंतलोय पण हा खेळ जिवंत ठेवण्यासाठी टिंगरे सरकार कायमस्वरूपी या ठिकाणी प्रयत्न करत असतात. मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि यापुढे अशी स्पर्धा 50व्या वर्षी सुद्धा आम्हाला या ठिकाणी बोलवो ही सदिच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद भुजबळ साहेब. खऱ्या अर्थानं संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रभर ही स्पर्धा त्या ठिकाणी नामांकित आहे, कारण ह्या स्पर्धेची हंगामाची सुरुवात या स्पर्धेपासून होते पुण्यामध्ये. त्यामुळे एक विशेष गोष्ट आहे की टिंगरे सरकार चषकापासून हंगाम सुरू होतो हे सर्व खेळाडूंना माहिती आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित होत आहेत आदरणीय माऊलीदादा टिंगरे पाटील, आपलं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आता यानंतर आपण जाणार आहोत वैयक्तिक बक्षिसांकडे. आणि वैयक्तिक बक्षिसांमध्ये या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज या बक्षिसाकरिता आदरणीय गणेशदादा कोळी यांच्याकडून रुपये 5,555 रोख, त्याचबरोबर पुणे शहर पोलीस आदरणीय अतुल उर्फ पिंटूभाऊ मांगडे यांच्याकडून एक आकर्षक सायकल या ठिकाणी भेट देण्यात येणार आहे. कोणी ओळखू शकेल का कोण आहे उत्कृष्ट गोलंदाज या टिंगरे सरकार चषकाचा 21व्या पर्वाचा? बोला, चला लवकर बोला. सांगू शकेल कोणी? या ठिकाणी ठरतोय ऐश्वर्य सुर्वे बाजारारी मनोहर या ठिकाणी 9 विकेट घेऊन या ठिकाणी या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक पटकावतोय. विनंती आहे ऐश्वर्य सुर्वे यांना आपण या ठिकाणी आपल्या सन्मान स्वीकारण्याकरिता मंचावरती यावं. आहेत का ऐश्वर्य? ऐश्वर्य नसतील तर त्यांचे प्रतिनिधी बोलवा. आणि ज्यांच्या अंगामध्ये टिंगरे सरकार चषकाचं किट आहे अशा खेळाडूला विनंती करतो आपण मंचावर यावं. आणि यानंतर येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला विनंती आहे ज्यांच्या शरीरामध्ये टिंगरे सरकार चषकाचं किट आहे, परिधान केलेलं आहे, त्यांनी मंचावरती येऊन आपलं बक्षीस या ठिकाणी स्वीकारायचं आहे. या ठिकाणी आदरणीय महेशदादा मस्केंना विनंती करतो आपण ऐश्वर्य सुर्वे यांना उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देऊन सन्मानित करायचंय. अतुलदादा टिंगरे आपणाला देखील विनंती करतो आपण देखील समोर यावं. ऐश्वर्य सुर्वे यांचा सन्मान होतोय. 9 विकेट या स्पर्धेमध्ये घेतलेत. गणेशदादा कोळी यांच्याकडून 5,555 रुपयाचं पारितोषिक, त्याचबरोबर सायकल अतुलदादा मांगडे यांच्या वतीने देण्यात येत आहे. मायेची उबदार शाल, त्याचबरोबर शांताराम आबा खलसे यांच्या वतीने एक आकर्षक चषक, मॅच टाइमच्या वतीने एक कॅप आणि त्याचबरोबर उमेश गायकवाड यांच्या वतीने एक टी शर्ट देखील दिला जातोय आणि सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण ऐश्वर्य सुर्वे यांचं अभिनंदन करूया. या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजाच्या पुरस्काराकरिता 2 खेळाडूंची नावं आली होती. 116 धावा पुणे शहर पोलीस दलातील भारतीय रग्बी संघाचा खेळाडू पप्पू तोडकर आणि 120 धावा अमित कोरी विक्रोलियन्स या ठिकाणी ठरतोय उत्कृष्ट फलंदाज. तर अमित कोरी यांना विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्याकरिता मंचावरती यावं. आणि त्याकरिता उत्कृष्ट फलंदाजाकरिता श्री गणेशदादा कोळी यांच्याकडून 5,555 रुपयांचं रोख पारितोषिक, त्याचबरोबर पुणे शहर पोलीस अतुल पिंटूभाऊ मांगडे यांच्याकडून एक सायकल, त्याचबरोबर शांताराम आबा खलसे यांच्या वतीने एक आकर्षक चषक, टिंगरे सरकार चषकाची मायेची उबदार शाल, त्याचबरोबर मॅच टाइमच्या वतीने या ठिकाणी आकर्षक कॅप देण्यात येत आहे. तर चला ऐश्वर्य सुर्वे यांना विनंती आहे आपण लवकर मंचावर या. आपल्याला सायकल द्यायची आहे आणि बॅट देखील द्यायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दररोज हमराज मृत्युंजय ऋषिकेश जोरे सर यांच्या वतीने एक आकर्षक बॅट देखील देण्यात येत आहे. नवीन दालन त्यांनी कोंडवा इथे उघडलेला आहे. महेशदादा मस्के आपणाला विनंती आहे आपण या ठिकाणी हा सन्मान करण्याकरिता यावं. आदरणीय बंटीभाऊ मस्के आपणाला देखील विनंती करतो आपण देखील हा सन्मान करण्याकरिता यावं. आदरणीय महेशजी मस्के, आदरणीय बंटीभाऊ मस्के या 2 मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी अमित कोरी या खेळाडूला उत्कृष्ट फलंदाज चला ऐश्वर्य सुर्वे यांच्या वतीने आपण यायचंय. सायकल आणि बॅट स्वीकारण्याकरिता आपण मंचावरती यायचंय.
अमित कोरी, चला उत्कृष्ट फलंदाज अमित कोरी, आपणाला विनंती आहे. अमित कोरीच्या वतीने tenniscricket.in या ठिकाणी सन्मान स्वीकारला जातोय. उत्कृष्ट फलंदाज करिता गणेश कोळी यांचे 5,555 रुपये आणि अतुल उर्फ पिंटूभाऊ मांगडे पुणे शहर पोलीस यांच्याकडून एक सायकल, त्याचबरोबर हमराज मृत्युंजय श्री ऋषिकेश जोरेसर यांच्याकडून एक बॅट या ठिकाणी देण्यात येत आहे. आणि ती देण्याकरिता मान्यवरांना मी आमंत्रित करतो. आदरणीय संकेत दादा टिंगरे, मयूर दादा टिंगरे, विशाल दादा टिंगरे आणि अमित दादा टिंगरे या चारही मान्यवरांना विनंती करतो आपण उत्कृष्ट फलंदाज अमित कोरी यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर टिंगरे सरकार चषकाची मायेची उपदार शाल, मॅच टाइमच्या वतीने एक आकर्षक कॅप, उमेश गायकवाड यांच्या वतीने आकर्षक टी शर्ट आणि शांताराम दादा खलसे यांच्या वतीने आकर्षक चषक. या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज या पारितोषिकांचं वितरण झाल्यानंतर आपण आता जाणार आहोत 5व्या क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. आणि 5व्या क्रमांकाकरिता रुपये 25,000 रोख स्वरूपामध्ये श्री उमेश दादा टिंगरे, किशोर दादा टिंगरे, उमेश भाऊ टिंगरे यांच्या वतीने हे 25,000चं पारितोषिक ठेवण्यात आलं होतं. आणि हा 5व्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे NB11 पुणे 5व्या क्रमांकाचे मानकरी ठरलेत. चला विनंती आहे आपण मंचावर येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय उद्योगपती निलेशदादा भिंताडे यांच्या मालकीचा असणारा संघ NB11 पुणे या संघाने मात्र या ठिकाणी 5व्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. विनंती करीत आहोत आपण आपल्या पुरस्काराचा सन्मान घेण्याकरिता मंचावरती यावं. रुपये 25,000 रोख उमेश दादा टिंगरे, उमेश भाऊ टिंगरे, किशोरजी टिंगरे यांच्या वतीने देण्यात आले. निलेशदादा भिंताडे 11 पुणे यांच्या वतीने पारितोषिक स्वीकारण्याकरिता विनंती करीत आहोत. आदरणीय अहमद भाई चला या. पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 25,000 रुपये रोख स्वरूपामध्ये आदरणीय उमेश दादा टिंगरे, किशोर दादा टिंगरे आणि उमेश भाऊ टिंगरे यांच्या वतीने देण्यात येत आहे. आणि एक आकर्षक झळाळता चषक. उद्योगपती आदरणीय अतुल भाऊ परांडे यांना विनंती करतो आपण हा सन्मान करण्याकरिता समोर यावं. आदरणीय उमेश दादा टिंगरे, किशोर दादा टिंगरे आणि उमेश भाऊ टिंगरे या तीनही मान्यवरांना विनंती करतो आपण समोर या. त्याचबरोबर अतुल दादा परांडे या 4 मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 5व्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येत आहे. चला उमेश दादा टिंगरे, किशोर टिंगरे, उमेश भाऊ टिंगरे आणि अतुल दादा परांडे यांना विनंती करतो. धन्यवाद. आता यानंतर आपण 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. 4थ्या क्रमांकाकरिता 51,000 रुपयांचं रोख पारितोषिक आदरणीय आदित्य अनिल भाऊ टिंगरे, त्याचप्रमाणे विक्रांत विशाल भाऊ टिंगरे यांच्याकडून देण्यात आलं होतं. आणि 4थ्या क्रमांकाचं पारितोषिकाचे मानकरी ठरल्यात विक्रोलियन्स विक्रोळी यांना आमंत्रित करतोय आपण मंचावरती येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. विक्रोलियन्स विक्रोळी.
आदरणीय सतीश भाऊ मस्के आणि आदरणीय शांताराम आबा खलसे या दोन अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहे। विक्रोलियन्स विक्रोळी या संघाचा चौथा क्रमांक आलेला आहे आणि चौथ्या क्रमांकाकरिता आदित्य अनिल दादा टिंगरे आणि विक्रांत विशालभाऊ टिंगरे यांच्याकडून रुपये 51,000 रुपयांचं पारितोषिक, मायेची उबदार शाल आणि एक आकर्षक चषक या ठिकाणी देण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया। बबलूजी या ठिकाणी चौथा क्रमांकाचं पारितोषिक देऊन आपण सन्मानित करतोय विक्रोलियन्स विक्रोळी संघाला। आणि यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रुपये 51,000 रुपयांचं रोख पारितोषिक आदरणीय संकेत दादा टिंगरे, आदरणीय दिनेश भाऊ टिंगरे यांच्याकडून देण्यात येत आहे। आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिकाचे मानकरी ठरलेले आहेत MMCC ओडिसा। या ठिकाणी विनंती आहे MMCC ओडिसा संघाच्या संघनायकाला आपण मंचावर येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। सन्मान देण्याकरिता या ठिकाणी सन्मान करण्याकरिता सचिन भाऊ टिंगरे आणि आदरणीय असलम भाई खान या दोन मान्यवरांना विनंती करीत आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्रदान केलं जातंय। मला वाटतं टाळ्यांचा गजर करायला हरकत नाही। तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक MMCC ओडिसा या संघाला मिळालेलं आहे। आणि यानंतर खऱ्या अर्थानं ज्यांचा द्वितीय क्रमांक आलाय, एक कडवी झुंज दिली, सकाळपासून भरपूर परिश्रम घेतले, परंतु थोड्याशा अंतराने मात्र त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला। सामन्यामध्ये मजबूत पकड घेतली होती, पकड घेतल्यानंतर मात्र थोडीशी मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी काटकसर करण्यात आली आणि त्यामुळे मात्र दुसऱ्या क्रमांकावर जावं लागलं। 1,51,000 रुपयांचं रोख पारितोषिक आदरणीय सचिन भाऊ टिंगरे पाटील, आदरणीय अतुल भाऊ टिंगरे पाटील यांच्याकडून देण्यात येत आहे। आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी जात आहे ओम साई 11 नितीन तात्या वाडेकर आणि कैलास भाऊ निकाडे खेड पुणे यांना विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्याकरिता मंचावरती यावं। नितीन दादा भुजबळ, आदरणीय शांताराम बाबा खलसे यांना विनंती करतो आपण या पारितोषिकाचं वितरण करावं। आणि या ठिकाणी कैलास भाऊ निकाडे यांच्या मालकीचा संघ असणारा, त्याचबरोबर वाडेकर साहेबांच्या मालकीचा संघ असणारा या ठिकाणी नितीन वाकळे सर उपस्थित होत आहेत आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्याकरिता। मला वाटतं आता जोरदार टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाही। एक मायेची उबदार शाल, आकर्षक झळाळता चषक आणि रुपये 1,51,000 रुपये या ठिकाणी देऊन सन्मानित केलं जात आहे। आदरणीय भरतदादा टिंगरे, आशिष दादा माने यांना देखील विनंती करतो आपण देखील समोर यावं। सचिन मामा खांदवे कुठे आहेत? चला या आपण समोर, मामा या इकडे आपण देखील। खरं पाहिलं तर भरतदादा टिंगरे, आशिष दादा माने, सचिन मामा खांदवे, असलम भाई खान या सर्वांनी या स्पर्धेला मोठ्या उंचीवर घेऊन जाण्याकरिता अथक परिश्रम घेतलेत। मला वाटतं जोरदार टाळ्यांचा गजर करायला हरकत नाही, कारण या हंगामातील पहिली स्पर्धा आणि ते देखील कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता यशस्वीपणे त्या ठिकाणी पुढे चाललेले आहे। आणि यानंतर आपण पुढील पारितोषिक देणार आहोत मॅन ऑफ द सिरीज अर्थात प्लेयर ऑफ द सिरीज। आणि त्याकरिता रुपये 15,000 रोख श्री गणेश दादा कोळी, त्याचबरोबर SB स्पोर्ट्स सामरान बागवान यांच्याकडून एक बॅट आणि पुणे शहर पोलीस माननीय अतुल उर्फ पिंटू भाऊ मांगडे यांच्याकडून एक आकर्षक सायकल या ठिकाणी देण्यात येणार आहे। आणि कोण आहे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी जरा सांगू शकेल का कोणी? बोला लवकर जरा, बबलूजी बोला, आसिफ इकडे कोण सांगेल मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी? आणि या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय वाघोलीचा कोहिनूर हिरा आसिफ शकील शेख, ओम साई 11 या ठिकाणी ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी। आदरणीय माऊली दादा टिंगरे, धनंजयजी टिंगरे यांच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण केलं जातं। आणि मला विशेष अभिमान वाटतोय, माझा शिष्य आहे त्याला मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक मिळतंय। आणि खऱ्या अर्थानं आसिफ तुझा सार्थ अभिमान आहे की मी स्वतः निवेदन करत असताना तुला मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक मिळतंय।
काय बोलावं कसं बोलावं समजत नाहीये. हातात माईक असताना देखील पहिल्यांदा मात्र त्रेधा तिरपेड उडाली आहे. आदरणीय माऊलीदादा टिंगरे त्याचबरोबर धनंजयजी टिंगरे या दोनही मान्यवरांना विनंती करतो, आपण आसिफ शकील शेख राहणार वाघोली खऱ्या अर्थानं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गेले 1.5 दशक या ठिकाणी क्रिकेटची सेवा करतोय. वाघोली गावाचा तेजपुंज तारा त्या ठिकाणी पुणेच नव्हे तर 7 समुद्रपार जाऊन त्या ठिकाणी गरजतोय. आदरणीय माऊलीदादा टिंगरे त्याचप्रमाणे धनंजयजी टिंगरे यांना विनंती आहे, गणेशदादा कोळी यांच्या वतीने 15,000 रुपयांचं पारितोषिक, SB स्पोर्ट्स सामरान बागवान यांच्या वतीने बॅट आणि माननीय श्री अतुल उर्फ पिंटूभाऊ महांगडे पुणे शहर पोलीस यांच्याकडून एक सायकल, मायेची उपदार शाल, त्याचबरोबर एक चषक, शांताराम बाबा खलसे यांच्या वतीने देण्यात येणारा चषक या ठिकाणी देऊन सन्मानित केलं जाते. मला वाटतं टाळ्यांच्या गजर व्हायला हरकत नाही. आसिफ शेख मॅन फ्रॉम वाघोली या ठिकाणी ठरतोय मालिकावीर पुरस्काराचा मानकरी. मालिकावीर पुरस्कार देऊन आसिफ शेख यांना आपण सन्मानित करतोय. सर्व उपस्थित मान्यवरांना मी विनंती करेल, आपण सर्वांनी या ठिकाणी समोर यावं. उपस्थित मंचावरील सर्व अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 21व्या पर्वातील विजेता संघ रोख रुपये 2,51,000 रुपये आदरणीय प्रदीप अप्पा टिंगरे पाटील प्रसिद्ध बैलगाडा मालक, त्याचप्रमाणे युवा नेते, तरुणांच्या गळ्यातील ताईत एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय विशाल भाऊ टिंगरे पाटील यांच्या वतीने 2,51,000 रुपयांचं रोख पारितोषिक या ठिकाणी जात आहे. बाजार आणि मनोहर कोयंदे 11 प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरत आहेत. चला सर्वांनी या किट मध्ये असणाऱ्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपण समोर या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. उपस्थित अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय. आदरणीय भरतदादा टिंगरे, आशिषदादा मारणे, सचिन मामा खांदबे यांना देखील विनंती आहे की आपण देखील इथे समोर या. आदरणीय अतुलदादा परांडे, नितीनदादा भुजबळ, सचिनदादा टिंगरे, आदरणीय बंटीदादा मस्के, असलमभाई खान, त्याचबरोबर अतुल टिंगरे सरकार चषकाची मायेची उपदार शाल, त्याचबरोबर आदरणीय शांताराम बाबा खलसे यांच्या वतीने एक आकर्षक झळाळता चषक, त्याचबरोबर रोख रुपये 2,51,000 रुपयांनी या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण अभिनंदन करूया. हिप 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 हिप, बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. धन्यवाद. या ठिकाणी 21व्या पर्वाचा या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजकांच्या संमतीने संपन्न झाला असं या ठिकाणी जाहीर करतो. या ठिकाणी आदरणीय आशिषदादा मारणे यांना विनंती करतो, आपण आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद. 9 तारखेपासनं
9 तारखेपासून चालू झालेला हा क्रिकेटचा संग्राम 14 तारखेला येऊन कसा संपला काही कळलंच नाही. मी येरवड्यामधले सर्व माझे मित्र परिवार असेल, अफजलभाई असतील, सगळ्यांचा मी मनापासून इथे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे ग्राउंडचं सौजन्य म्हणजे ग्राउंड तयार करण्यापासनं ते आत्ता बक्षीस समारंभात देस्तोपर्यंत ते आमच्याबरोबर होते. मी संपूर्ण येरवड्या परिवाराचे जेवढे इथले रहिवासी आहेत त्यांचा मी आभार मानतो की 5 दिवस त्यांनी हा आवाज आमचा थोडा सहन केला की 5 दिवस साऊंड असू दे, कॉमेंट्री असू दे, आजूबाजूचे प्रेक्षक येऊन जे इथे बसवते त्यांनी आम्हाला खूप इथे चांगलं प्रोत्साहन दिलं आणि प्रत्येक प्लेयरला इथं चांगलं प्रोत्साहन दिलं. मी संपूर्ण येरवडाकर आणि संपूर्ण मित्रपरिवाराचा इथं मी आभार मानतो आणि अध्यक्ष भरतदादा टिंगरे यांचा मी आभार मानतो की त्यांनी 45 टीम घेऊन इथे मानाची पहिली टिंगरे संक्रांत या वर्षीची ट्रॉफी आयोजित केली. पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही याच्यापेक्षा चांगलं काहीतरी करायचा प्रयत्न करू आणि पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला अजून काहीतरी चांगलं देऊ हे आम्ही तुम्हाला इथे वचन देतो. आणि हा टिंगरे सरकार 2025 हा मानाचा करंडक इथे संपला मी इथे घोषित करतो. धन्यवाद.